एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळची मस्त मॉर्निंग झाली आहे आणि ईशानला मी भांडे घासायला लावले. त्याचं कारण असं झालं होतं की आम्हाला जायचं होतं बाहेर. हाताला माझ्या थोडंसं इन्फेक्शन झालं आहे, म्हणून काही काम करता येत नव्हतं. आणि हा जो काही व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे ना, म्हणजे फील लाईक उटी. म्हणजे मला तरी असं नेहमी वाटतं, जेव्हाही मी इथून जात असते ना, तेव्हा असं मला वाटतं की आपण उटीमध्ये चालू आहे. कारण की ही उंच उंच असं निरगिलीची झाडं वगैरे मला खूप आवडतं. सकाळीच म्हणजे आमचं कालच ठरलं होतं की आपण बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे हा प्लॅन नव्हता, पण सकाळी तो ठरला आणि आत्ता आम्ही निघालो आहे. आजचा दिवस कसा जातो आहे, काय काय घडतं आहे, हे सर्व तुम्हाला मी शेअर करणार आहे. नाश्ता घरीच केला होता, कारण की नेक्स्ट म्हणजे दुपारी वगैरे बाहेरच जेवण करणार होतो हे माहीतच होतं आणि त्याच प्लॅननी खरं तर निघालो होतो. त्याच्यामुळं म्हटलं आता नाश्ता तरी घरीच करून जाऊयात, जेणेकरून दुपारी वगैरे तर बाहेर खाणं होणारच होतं. आणि तसंही माझ्या बोटाची अवस्था खूप बेकारच होती. मला तसंही थंड पाण्यात वगैरे हात घालायचाच नव्हता, कारण की थंड पाण्यात जितका हात राहील ना, तितकं ते जास्त दुखायचं. आणि आता टॅबलेट वगैरे पण सुरू झाल्या होत्या. थोडा म्हणजे अजून इतका काय म्हणावा असा इतका आराम नव्हता बोटाला. त्याच्यामुळं नाश्ता वगैरेच फक्त जस्ट घरी झाला. जास्त काय टिफिन म्हणा किंवा काही घेतलेलं नव्हतं. आता तर निघालो होतो. सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळं मग सर्वांचा मूड एकदम फ्रेश होता. रियानिशनसुद्धा काही त्रास देत नव्हते. जस्ट आम्ही घरातून निघालो होतो. आणि आता आपल्या इकडं कसं ना, आपल्या गावाला बाजरी, ज्वारी म्हणा किंवा भुईमुगाच्या शेंगा, अशा टाईपचे काही आपल्याला जे धान्य असतं ना, तर ते दिसत असतं. आता इथे ना साईडला तुम्ही शेतात पाहू शकता, रागीचं शेत आहे हे. ते इतकं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही, पण रागीचं म्हणा किंवा हे गुलाबाचे फुलं झाडं, ह्या गुलाबाच्या बागा, असं काहीसं दिसतं. म्हणजे इकडची शेती ही अशी काहीशी आहे. जेव्हा आहे ना आम्ही कुणालच्या लग्नाला गेलो होतो ना, तर त्यावेळेस म्हणजे फ्लावर्स वगैरे असे गुलाबाचे मिळायचे नाही ना, त्यावेळेस मला तर खूप आठवण यायची. असं वाटत होतं जर इकडं बँगलोरला असतो ना, तर फुलं मिळाले असते. म्हणजे विकत घ्यायला पण भरपूर मिळतात आणि असं असतं अवेलेबल. तसं आपल्या गावाकडं ते जास्त चालत नसेल कदाचित, म्हणून तिकडे काय फ्लावर्स वगैरे नसतात. पण बँगलोरला मात्र मस्त फ्लावर्स मिळतात आणि गुलाबाचे ते छोटे छोटे फ्लावर्स वगैरे तर खूप खूप म्हणजे खूप अवेलेबल असतात. तर ही सगळी झाडं किंवा ही शेतं वगैरे पाहत म्हणजे आपल्या इकडं काय डिफरन्स आहे आणि इकडं काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला सांगते. आपल्या इकडं कशाची शेती केली जाते आणि इकडं काय, जे काय आपलं हे असतं ना, फळभाज्या म्हणा किंवा पालेभाज्या, हे तर सेमच आहे. पण बाकी जी शेती केली जाते, जी की आपल्याकडं मेन म्हणजे बाजरी, गहू, ज्वारी असं काहीचं असतं. आणि कर्नाटकमध्ये रागीचं शेत म्हणजे पाहायला भेटलं मला तरी. आत्ता आम्ही ह्याच्यामध्ये चाललो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ना, तिकडं तर पाहूया आणखीन काय काय दिसते. तर आम्ही जाणार आहोत कृष्णगिरीला. तर कृष्णगिरी डॅमवरती म्हणजे एक खास चाललो होतो फिश खाण्यासाठी. आणि भरपूर दिवस झाले रियानिशानला फिश खायचे होते. नेहमी म्हणजे तसेही जवळ मिळतातच, पण तिकडं छान असे फ्रेश मिळतात, म्हणूनच चाललो होतो. आता इथे ना रिवूने एक वेट वाईप घेतलं आहे आणि त्याचं काय मोदक बनवतोय असं त्याचं काहीसं सुरू होतं. म्हणूनच त्याने एक वरती असं दांडीसारखं केलेलं आणि खाली असं चाललं होतं. मी त्याला तेच बोलत होते की अरे तो खालचा तरी पार्ट काढ ना म्हणून, गोल राऊंडवाला. पण त्याला काय तेवढं समजत नव्हतं आणि त्याचं मात्र खेळणं सुरू चाललं होतं. आता कृष्णगिरीला डॅमला निघालो होतो आणि ट्रॅफिक नाही असं होणारच नाही. भरपूर ट्रॅफिक जमाच म्हणते, भरपूर ट्रॅफिक झालं होतं. आणि असंच आता ट्रॅफिक तर आहे, ह्या ट्रॅफिकमध्ये कधी क्लिअर होणार आणि कधी पुढे जाणार याची तर ओढ आम्हाला होतीच. पण तरीसुद्धा आता काय ऑप्शन नव्हता. आणि ह्या रोडवरती ना हेवी ट्रक्स वगैरे भरपूर असतात. आणि मध्येच हा मंकीसुद्धा दिसला, मस्त असा तो झाडांमध्ये बसलेला. आणि तो सुद्धा बघत असेल कदाचित ट्रॅफिक वगैरे, हे माणसं, असं काहीसं रोडच्या कडेलाच होता हो तो मंकी. आणि रिव आता इथं बोलतोय की मंकी तुला काय खायचं आहे आणि काय नाही, असं काहीसं त्याच्या गप्पा टप्पा सुरू होत्या. तर चला आता मस्त आम्ही निघालो आहोत. म्हणजे जशी जागा होईल ना, तसं तसं पुढे पुढे वगैरे जाण्याचं सुद्धा चालू होतं. ट्रॅफिक असल्यामुळं काही ऑप्शन नसतो, आपल्याला थांबावंच लागतं. तर असं काहीचं. आणि आत्ता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत, तर
त्या ठिकाणी जाण्यासाठी. म्हणजे भरपूर असं छान-छान व्ह्यूज मिळाले होते. छान मस्त डोंगर वगैरे आणि एका ठिकाणी खरं तर कॉफीसाठी सुद्धा थांबलो होतो. मस्त कॉफी वगैरे घेतली आणि कुणी कॉफी तर कुणी चहा म्हणजे ज्याला जे आवडतं ते. आणि ईशानने सुद्धा आहे ना, रिहूने सुद्धा थोडंसं टेस्ट केली आणि त्याला खूप आवडली. पुढचे 2 दिवस तो थोडं चहा प्यायलाच लागलेला. म्हणजे थोडं जरी टेस्ट दिली, मुलांना आवडली, की लगेचच ते सुरू होऊन जातात. त्यांना लगेचच आवडायला लागतं. आता हा डोंगर वगैरे म्हणजे खूप छान म्हणजे वाटत होतं. इतका लांबून असं मस्त दिसत होता आणि एका डोंगरावर तर इतका उंच डोंगर होता आणि त्यावरती मंदिर होतं. आम्ही हाच विचार करत होतो, की अरे बापरे! इतकं उंच डोंगर आहे आणि ह्या मंदिरावरती लोकं कसे जात असतील? इथून कुठून वाट वगैरे असेल याला? खूप उंच असा हा डोंगर आहे. तर असंच डोंगर वगैरे, झाडी वगैरे पाहत आणि व्ह्यू एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. खरं तर आहे ना, रिहू आणि ईशान खूप म्हणजे खूप फोन पाहायचे गाडीमध्ये. त्यांना असं काही बाहेरचं अट्रॅक्शन नव्हतं. ते काय बाहेर वगैरे कधी पाहायचे नाही किंवा गाडीमध्ये असे एन्जॉय करायचे नाही. पण हल्ली म्हणजे बरेच आता मागे पाठीमागच्या गावाच्या 1-2 ट्रिप आमच्या झाल्या. रक्षाबंधन म्हणा किंवा आता जस्ट रिसेंटली आम्ही गावाला जाऊन आलो. तर त्याच्या आधीपासून त्यांनी आता फोन सोडला आहे किंवा त्यांना फोन आम्ही देतच नाही. त्यांना हे बाहेरचे जे काही व्ह्यूज असतात ना, ते मस्त एन्जॉय करायला सांगतो किंवा त्यांना त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगत असतो. तर तेही म्हणजे ऐकतात, पाहतात. थोडंफार मध्ये-अधे थोडंफार कधी त्यांना कंटाळा आला, बोर झालं तर त्रास देतात किंवा ह्या दोघांची मस्ती आतमध्ये सुरू होते. तर असं करत-करत हे जे काय आहे झाडी-झुडपं, डोंगर हे सर्व पाहत त्यांना सांगत आम्ही आता जात आहोत. तर लांबचाच प्रवास होता तसंही आणि आम्ही निघालेलो आहोत. तर पाहूयात कसं जातोय काय आणि आता जेव्हाही आपण हायवेने जातो ना, त्यावेळेस असे फ्रुट्स वगैरे बऱ्याच ठिकाणी होते. तर छान-छान होते. तसंही आमच्याकडं फ्रुट्स वगैरे होते. त्याच्यामुळं आम्ही काही घेतले नाही. मस्त आहे डोंगराचा व्ह्यू वगैरे एन्जॉय करत आम्ही पोहोचलो होतो एका टोल प्लाझाजवळ. तर हे ज्या आंटी वगैरे होत्या ना, त्यांच्या हातात कसली भाजी की काय होतं त्याचंच आम्हाला कुतूहल होतं. मला तर मी कधी हे पाहिलं नव्हतं आणि नेमकं त्याला काय म्हणतात वगैरे हे सुद्धा माहीत नव्हतं. लाईन तर भरपूर मोठी होती म्हणून आम्ही बाहेर आणि भरपूर लोकं जे असे होते की ते ना असे काहीतरी विकत असतात. कोणी फ्लावर्स विकत असतं, कोणी फ्रुट्स तर कोणी ही भाजी. तर हिचं मला मात्र थोडंसं कुतूहल होतं की नक्की काय असेल गड्या हे. तर तेच पाहते ना आम्ही बराच वेळ विचार करत होतो की कशाची भाजी असेल किंवा काय. तर आता आम्ही जवळ येऊन पोहोचलो होतो. म्हणजे ज्या एरियात आम्हाला जायचं होतं कृष्णगिरीला, तर त्या एरियात कृष्णगिरी डॅम. तर आता हे जे काही गाव लागले ना, तर तेथे मस्त म्हणजे इकडं भात शेती केली जाते आय थिंक. म्हणूनच भाताच्या जे काही साळी वगैरे असतात ना, तर त्याच आहे ना रोडवरती लोकांनी ना असं पसरवून ठेवल्या होत्या. म्हणजे उन्हात तापवत वगैरे घातल्या होत्या आणि जे काही भाताचं पाठीमागचं असतं ना, तर त्याचे सुद्धा असं मस्त त्याला काय आपण गावाकडं वळही बोलतो. म्हणजे जे काय ठेवतो ना रचून, तर त्याला ते सुद्धा असं रचून ठेवलेलं होतं. आता डॅम साईड म्हणजे थोडंसं मला इकडं जास्त म्हणजे आम्ही जेव्हा आता ही 3री-4थी वेळ आहे आमची कृष्णगिरी डॅमला यायची. तर खूप गरमी आणि खूप म्हणजे असं ह्युमिडिटी आहे इकडे. पण आत्ता म्हणजे यावेळेस असं ओके वाटत होतं. बिलकुलही गरम वगैरे होत नव्हतं किंवा थंडीसुद्धा वाजत नव्हती. पण वातावरण एकदम न्यूट्रल असं नॉर्मल होतं. मस्त अशी नारळाची झाडं आणि हे तर आहे हे माहीतच होतं आणि खूप छान असं वाटत होतं. हिरवंगार मस्त एकदम शेत, गाव, गाई, गुरं सर्व दिसत होतं. म्हणजे जे काही आपल्या गावाकडं वगैरे असतं ना तसंच. फक्त गावाकडं इकडे असं म्हणजे इतकी गरमी नसते ह्या दिवसांमध्ये किंवा थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा इकडं म्हणजे नॉर्मल वातावरण होतं, जास्त काही नाही. आता आम्ही
ऑलमोस्ट पोहोचलो होतो. गेटच्या तिथे एंट्री करायची होती. जे काही पास वगैरे होतं ते घेतलं मी आणि नंतरनं निघालो. हे वॉटर आहे ना ते कृष्णगिरी डॅमचं वॉटरच आहे. तर इकडे कृष्णगिरी डॅम आहे आणि जे एक्स्ट्राचं ओव्हरफ्लो होतं ना तर तेच वॉटर ह्या नदी म्हणायचं की काय माहीत नाही हिला, पण तर ते एक्स्ट्राचं वॉटर आहे हे. तर ते असं खाली जातं आहे, कुठे जातं आहे काय आता इतकं मला माहीत नाही आहे समोर. पण हे मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आता आलेलो आहोत, म्हणजे पोहोचलेलोच आहोत कृष्णगिरी डॅमवरती. आता पाहूयात आपण पुढे काय काय एक्सप्लोअर करतोय आणि तेही तुम्हाला मी शेअर करले. इथे एक समोर छोटंसं मंदिर आहे आणि त्या गायच्या मुखातून म्हणजे असं पाणी वगैरे पडतं आणि तिथे लोक अंघोळ वगैरे करतात. म्हणजे लास्ट टाईमसुद्धा एवढं म्हणजे हे होतं ना तर त्यावेळेस पण भरपूर गर्दी होती ना, आजसुद्धा होती. तर आता छान अशी इथे गाडी वगैरे पार्क करूया. तिथं पार्किंग एरियासुद्धा आहे. नंतरनं छोटंसं गार्डन वगैरे पुढे पुढे जसं मी जाईल तसं तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही समजेल की कृष्णगिरी डॅम म्हणजे ऑलमोस्ट 110 असं काहीसं अराऊंड आम्ही आलो होतो. आणि इतक्या दूर आल्यानंतरनं आता पाहूयात काय काय आपल्याला पाहायला भेटतं इकडे आणि तसं तुम्हालासुद्धा मी शेअर करेल. बोटाची माझी अवस्था थोडीशी बेकारच होती, त्याच्यामुळं जसंही आम्ही उतरलो ना तसं ईशानेच पहिला तर डोअर वगैरे ओपन केला आणि तो बोलला की हां मम्मा ये, तुझा बोटाला जमत नाही ना म्हणून. आणि आता इथे ना रियांनी शॉपिंगसाठी पैसे घेतलेत पहा. तर ते काय त्याच्या पॉकेटमध्ये बसत नव्हतं, त्याला वाटलं ते चेनवाला पॉकेटच आहे तर त्याच्यामध्ये ठेवायचं होतं त्याला, पण सिम्पल अशा पॉकेटमध्ये ठेवलं आणि नंतर निघालं. आता 1 रुपयाचा कॉईन होता, माहीत नाही तो काय घेणार आहे, पण त्याचं चाललं होतं की मम्मा मला शॉपिंग करायची आणि मला पैसे माझ्या पॉकेटमध्येच ठेवायचे. पाणीसुद्धा सोबत घेतलं होतं कारण की मुलांना तहान लागते आणि पाणी तर हवंच. गेल्या गेल्या ह्यांना पहिले चिप्स खायचे होते. चिप्सचं पॅकेट आहे ना 20 रुपीजचं पॅकेट, इथे ना मात्र 25ला मिळत होतं. कारण की कोणतंही असं ठिकाण असलं ना तिथे म्हणजे एक्स्ट्राचे त्यांचे रेट असतात, एक्स्ट्राचे चार्जेस असतात. मुलांनी चिप्स वगैरे घेतले आणि तसंही आम्ही आतमध्ये एंटर केलं कारण की इथे इतकी मंकीज आहेत ना. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो ना त्यावेळेस खूप मंकीज होते, म्हणून असं वाटत होतं की ते असं हातातून लगेचच पळून घेऊन जातात. त्यांना काय भीती वगैरे काही वाटत नाही, एकदम ते माणसांशी फ्रेंडली झालेत. मला पण वाटलं होतं की इकडे सुद्धा आणखीन मंकी असतील, पण आता ह्या वेळेला बिलकुल एकही मंकी दिसलं नव्हतं. जे काय बाहेर दिसले ना तेच, पण आतमध्ये ह्या गार्डनमध्ये आज बिलकुलही मंकी वगैरे नव्हते. छान इथं तर मस्त क्लीन केलेलं होतं गार्डन, खूप सुंदर होतं आणि छान असा व्ह्यू वाटत होता. आणि एका ठिकाणीच बसून आहे ना मुलांनी आता हे चिप्स वगैरे खायचं ठरलं, पण जस्ट मला थोडंसं पुढं असं छान वाटतं. मला असं वाटलं की इकडे काय आहे, म्हणजे कशाचे हे फ्लावर्स आहे की प्लांट का काय आहे ते पाहण्यासाठी मी आले. तर ईशानसुद्धा ऐकायला तयार नव्हते, त्यांनासुद्धा यायचं होतं. आता हे जे पाणी दिसतंय ना ते धरणाचंच पाणी आहे. म्हणजे माहीत नाही त्यांनी कशाचे ऑल वगैरे ते करून ठेवलेले आहे, जेणेकरून आहे ना असं खूप ठिकाणी असं ते वरचंच पाणी ना त्यांनी आतमध्ये ह्या गार्डन साठी घेतलेलं आहे. आता इकडं छान असं मस्त पाणी येते. नेहमी जेव्हा आम्ही येतो ना तर त्यावेळेस आहे ना ह्या साईडला मात्र आलेलंच नव्हतं. म्हणजे गार्डन खूप मोठं आहे, जे एंट्रीला वगैरे मुलं खेळतात वगैरे त्या ठिकाणी झाल्यानंतर नाही ना असं आम्ही सरळच पुढे डॅमकडे जायचो. पण आत्ता मला ना जरा थोडंसं इकडे वेगळे प्लांट वगैरे दिसले होते, म्हणून म्हटलं चला आपण तिकडं जाऊयात. तर इकडं आलो ना तर ह्या ठिकाणी थोडंसं मेंटेन वगैरे केलेलं नव्हतं किंवा त्यांचं करण्याची प्रोसेस सुरू असेल, पण गवत वगैरे भरपूर वाढलेलं होतं. आणि जे काय पाहण्यासाठी आलो होतो गार्डनमध्ये की एक म्हणजे स्टॅच्यू टाईप होतं, बाई वगैरे होती आणि झाडं किंवा वेगळे तिकडं प्लांट होते, म्हणून म्हटलं चला पाहूयात तर तिकडं कशाचे प्लांट्स वगैरे आहेत, आपल्यालाही समजेल. मला असं वाटलं त्याच्यात कमळ तर नक्कीच असेल, कारण की थोडंसं वाटायचं की त्या असेल असं. तर हाच तो व्ह्यू आहे किंवा हीच ती जागा आहे, पण तिथं कमळ वगैरे तर काही नव्हते, वेगळेच प्लांट होते. त्याला कसलेही फ्लावर्स वगैरे पण आलेले नव्हते, फक्त वेगळं त्याचे लीफ वगैरे होते ना ते मला वेगळे वाटले लांबून, म्हणून मी पाहायला आले होते. तुम्ही पाहू शकता इथं काही मेंटेन वगैरे केलेलं बिलकुलही नाही. गार्डन खूप मोठं आहे, त्या साईडला मेंटेन केलेलं आहे, कदाचित काम वगैरे सुरू असेल म्हणूनच.
तर येथे थोडेसे फोटोज वगैरे काढले. रियान ईशानचं ते जे काही पाणी वगैरे चाललं होतं त्याच्यामध्ये छोटे मोठे फिश वगैरे आहेत का ते पाहण्याचं काम सुरू होतं. आणि असंच व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आता पुढे आलो होतो. रियान ईशानचे इथं थोडेसे फोटो काढायचे होते म्हणून ईशान पटकनच त्या साईडला जाऊन आला. 1-2 फोटोसुद्धा घेतले आणि आता यांचं खाऊनसुद्धा झालं होतं. रिवचं मात्र अजून बाकीच होतं. तर तो खात चाललेला आणि पुढे जे दिसतंय ना थोडंसं मंदिर टाईप, तर तिथं काय आहे हे पाहायचं होतं. ऑलरेडी मी तर पाहिलेलंच होतं आणि तिथे छान छान आहे ना कमळाचे फ्लावरसुद्धा होते. पण पूर्ण कंपाऊंड असल्यामुळे ना आपल्याला काही ते आतमध्ये कुणालाही जाता येत नाही किंवा त्यातून कुणीही काही घेऊ शकत नाही. छान असं आहे ना कृष्णाची मूर्ती होती जे मेन होतं ते आणि साईडनी त्याच्या ज्या काही गवळणी असतील तर त्या होत्या. असं काहीसं हे दृश्य इथं आपल्याला दिसतंय आणि कमळ वगैरे पण आतमध्ये होते. छान छान एवढे काही कॅप्चर करता आलं नाही मला, पण मस्त होतं. फक्त थोडंसं मेंटेन असं काही नव्हतं वाटत कारण की गवत वगैरे आजूबाजूला वाढलेलंच आहे. तर असा होता हा व्ह्यू कृष्णगिरीचा आणि मेन आता इकडनं साईडला पाहिलं तर आपण पार्कमध्ये दिसतोय. जसं मी इकडं पाहत होती ना किंवा मुलांना पार्क दिसलं म्हटलं की लगेचच पळतच ते आपले खेळायला निघून गेले. त्यांना दुसरं काही नाही पाहिजे. तर माझ्या हाताला इतकं लागलं होतं आणि ते लागलं होतं पत्र्याने आणि इथले जे सगळे खेळणे होते ना ते सगळे असे पत्र्याचेच होते म्हणजे लोखंड किंवा जे स्लायडिंग वगैरे होतं ते पत्र्याचं. तर मला खरं स्वतःलाच इतकी भीती वाटत होती ना की असं वाटायचं की आता हे जरा जुनं झालं आहे, गंज लागल्यासारखं झालं आहे तर त्यांना लागू नये म्हणून. तर माझं होतं एकाच ठिकाणी मी बसली होती आणि हे सर्व त्यांना पाहत होते. बाकी एक फ्रेंड पण होती त्यांच्यासोबत त्याच्यामुळं ती त्यांना पाहत होती, लक्ष ठेवत होती. रिऊ ईशान मात्र मस्त एन्जॉय करत होते. त्यांना कोणी हवं नको असतं खेळायला असलं म्हटलं की ते त्यांचं त्यांचं खेळतात. रियांचं होतं हे स्लायडिंग झालं की याच्यावरती चढ, त्याच्यावरती चढ. जसं काय हा खूप मोठा आहे, प्रत्येक गोष्ट त्याला एक्सप्लोअर करायची असते आणि खेळायचं म्हणजे खेळणं खूपच आवडतं. मुलं कोणतीही असू दे. आम्ही जस्ट आलो आहे, थोडंसं त्यांनी खाल्लं आहे एका ठिकाणी आणि लगेचच मुलं आहे ना खेळायला स्टार्ट झाली आहे. दुसरं त्यांना काही नको. समोर आपल्याला काय पाहायला जायचं आहे, काय काही नाही पडलेलं त्यांना, फक्त खेळणं आणि खेळणं. आता हे किती छान दिसते ना हे रोल आणि इकडे हे 2. तर ईशानचं सुद्धा होतं की मम्मा माझे 1-2 फोटो काढशील? हो म्हटलं काढते, जा वरती. तर हे काय होतं ना ट्रायंगल शेपमध्ये पिरॅमिड, तर त्याच्यावरती ते झाल्यानंतर ना लगेच हे राऊंडमध्ये जे होतं ते आता ईशान जिथे जातोय तेथे रियान जाणार नाही असं होणारच नाही. तर मला ईशान इथे फोटो वगैरे काढायला सांगत होता तर त्याचे मी फोटो वगैरे घेतले. पाहते तर खाली रियानसुद्धा निघालाय वरती. आता म्हणजे रियानला थोडंसं कठीण जाईल हे राऊंड शेपमध्ये वरती जाणं. त्याला मी सांगत होती की अरे नको जाऊ, पडशील वगैरे, म्हणूनच तो आता परत रिटर्न येण्यासाठी निघाला होता. इतकं हे छोटंसं पिल्लू पण त्याला प्रत्येक गोष्ट करायची असते. तर आता ते झाल्यानंतर ना परत स्लायडिंग, परत ते राऊंडमध्ये होतं ते म्हणजे प्रत्येक गोष्ट तो फिरत होता. मी फक्त एका जागेवरूनच पाहत होते कारण की बोटाची अवस्था बेकार होती आणि म्हणजे मला ते शक्य नव्हतं की प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीमागं जाणं किंवा हे फिरणं. असं वाटायचं बोटाला वगैरे धक्का लागेल. खरं तर त्यातलं थोडंसं काय पस वगैरे येतोय का हे सुद्धा पाहायचं होतं संध्याकाळी. म्हणजे जेव्हा आम्ही घरी जाणार ना तर त्याच वेळेस म्हटलं एखादी मेडिकलमधनं निडल वगैरे घ्यावी आणि थोडंसं टोचून वगैरे पाहावं जेणेकरून त्यातला थोडासा पस बाहेर आला म्हणजे ना मला बरं वाटेल किंवा थोडंसं रिलीफ मिळेल आणि पटकन ते बरं होईल म्हणजे माझा तरी अंदाज असा होता. म्हणूनच मग मी ना एकाच ठिकाणी बसली होती जेणेकरून नको यार बोटाला धक्का वगैरे लागायला असं काहीसं. आता रियान ईशान प्रत्येक गोष्ट त्यांना एक्सप्लोअर करायची. ती 3-4 वेळेस खेळत बसायचं आणि ना कसं म्हणजे आवरणार. मी तुम्हाला इथे दाखवते की माझ्या बोटाची अवस्था काय आहे ती. खरं दिसतंय ते असं ना खूप म्हणजे खूप दुखत होतं. त्याला असं काही धक्का वगैरे लागू देत नव्हतं. आता खेळून झालं बऱ्यापैकी आणि त्यांना कसंबसं काढलं होतं पुढे जाण्यासाठी. आता जो काय होतं हे कृष्ण आणि त्याच्या त्या गवळणी त्याच्या स्टॅच्यूपासून आम्हाला पुढं जायचं होतं आणि इथे एक उंच मोठं असं झाड होतं. ईशानचे डॅडा वगैरे ऑलरेडी इकडे येऊन बसले होते म्हणजे ते झाडाजवळ वगैरे होते आणि जसं हे उंच झाड होतं तर त्यांनाही त्यांचा काही मोह आवरला नाही म्हणून वरती जाऊन
मुलांनासुद्धा घेतलं, ते फोटोज वगैरे काढले. आणि आता जे काय पायऱ्या वगैरे दिसत आहे समोर, तिकडेच पुढे डॅम आहे, तर तोच पाहण्यासाठी आम्हाला जायचं होतं. इथं चिंचेचं झाड होतं, म्हणून हे म्हणत होते की चिंचा वगैरे काढायच्या का. नको म्हटलं, एवढ्या थंडीत चिंचा वगैरे खाणं, परत खोकला वगैरे. आणि चिंच काय पिकलेली नव्हती, ती कच्चीच होती. तर चिंच वगैरे काय खाल्ली नाही किंवा घेतलीसुद्धा नाही. तसंच आम्ही आता ह्या पायऱ्या वगैरे डॅमकडे निघालो होतो. आता इथे रिऊ रडत होता, कारण की त्याचा दादा एकदम पुढे गेला होता आणि रिऊ पाठीमागे म्हटल्यावर त्याला कसं सहन होणार. म्हणूनच पाय आपटत 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 त्याचं चाललं होतं. आणि तो जितका जास्त वरती जाईल तितका हा जास्तच रडत होता की नाही, मला वरती जायचं. वरती गेल्यानंतर ना असा सुंदर असा व्ह्यू होता डॅमवरनं. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. हे लोक आता तर पोहोचले, पण मी हा पार्टमधूनच थोडंसं व्ह्यू घेतला की अरे यार कसं दिसतंय पाहूयात. आता डॅममध्ये, म्हणजे डॅममध्ये नाही, डॅमजवळ वरती पोहोचलो होतो. आणि ते ना छान असं म्हणजे पाणी होतं, पण इतकी लेवल त्याची खाली होती. तर जेव्हा लास्ट टाईम आलं होतं तर त्यावेळेससुद्धा सेम असंच होतं. आणि त्याच्या आधीही आलेलं त्यावेळेससुद्धा सेम, म्हणजे पाण्याची लेवल हीच होती, एकदम फुल्ल भरलेलं डॅम. आम्ही अजून पाहिलेलं नव्हतं, कदाचित त्याची वॉटर लेवल तेवढीच असेल, म्हणजे त्याचं काय असेल ना कॅपॅसिटी वगैरे. तर अशा टाईपमध्ये माहीत नाही काय ते, पण असं काहीसा व्ह्यूज होता आता वरती. इकडं म्हणजे दोन साईडनी तर पूर्ण डोंगर होता. आणि हे उंच आम्ही जे काय पायऱ्या चढून आलेलं ते पूर्ण असं इतकं उंच बांधून घेतलेलं आहे. आणि वरती हा डॅम, म्हणजे 2-3 साईड अशा पॅकच आहे. 2 साईडनी तर ऑलरेडी डोंगर, आणि एक साईड ही जे की खूप उंच आहे, खूप म्हणजे तर ते बांधून वगैरे घेतलेलं. आणि नंतर इथं रोडसुद्धा खूप मोठा आहे, जेणेकरून जे कोणी पाहण्यासाठी वगैरे येतात ना, कदाचित त्यांच्यासाठी असेल. छान हा रोड दिसतोय ना, तर तो तर सगळे मस्त एन्जॉय करतात, फोटोज वगैरे घेतात. आणि छान छान वरूनचे जे काही छान व्ह्यूज वगैरे आहेत तर ते सुद्धा पाहतात. तुम्ही कधी याल तर नक्की कृष्णगिरीला व्हिजिट द्या. खरंच खूप छान आहे डॅम वगैरे. इथे हे काय बोट हाऊस काय आहे माहीत नाही, पण आमचं चाललं होतं पाहणं, अरे तिकडे काय आहे, जायचं का, किंवा जाण्यासाठी नसेलच ते कदाचित. तर असं सुंदर असं व्ह्यूज वगैरे एन्जॉय केला, फोटोज वगैरे काढले. आणि त्यानंतर ना आमचं आता रिटर्नची जर्नी, रिटर्न मीन्स खाली जाण्यासाठी निघालेलो आहोत. मुलं जितके एक्सायटेड होते ना वरती येण्यासाठी, तितकेच एक्सायटेड आत्तासुद्धा आहे. आता रियांचं सेम असतं की त्याला पहिले जायचं असतं, म्हणून ईशानला मी थांबून घेतलं आणि नंतर दोघेही सोबत खाली गेलो. आता खाली आल्यानंतर पहिलं हे जे काय गार्डन होतं, आम्ही आधीच आलेलो, मुलं इथं खेळलेले, तर तेच गार्डन थोडंसं पाहत. आता मात्र मुलांना परत गार्डनमध्ये जाऊ दिलं नव्हतं कारण की त्यांनी परत आणखीन अर्धा तास तर सहजच घालवला असता खेळण्यामध्ये. तर आता निघालो होतो आम्ही गाडीकडे जाण्यासाठी, कारण की आता एक्सप्लोर करून तर झालं होतं, आता जायचं होतं पुढे. ते म्हणजे जेवण करण्यासाठी. जेवण म्हणजे आता कृष्णगिरी डॅमवरती आलो आहे, तर इकडं फिश तर छानच मिळतात. आणि याआधी जेव्हा 2-3 वेळेस आलेलो, तर त्यावेळेसुद्धा रिया ईशानने खाल्ले होते मस्त. तर आता भूक पण लागली होती सर्वांना, फिश खाण्यासाठी निघालोय. आणि तरीसुद्धा मुलं म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत हे चढ, ते चढ, हा डोंगर बघ, तो खडक बघ, असं काहीच त्यांचं सुरूच होतं. ह्या दगडावरती आता ईशान गेलाय ना, मग रियान कसं पाठीमागं राहील. तर त्यालासुद्धा तिकडे मी पाठवलं. तसा तो राहतच नव्हता, कारण की दादा गेलाय म्हटलं मला पण तर जायलाच पाहिजे ना. ठीक आहे म्हटलं जा. आणि थोडंसं 1-2 फोटोज वगैरे क्लिक केले आणि लगेचच आम्ही परत निघालो. आणि आता येथे सुद्धा यांचं रेसमध्ये सुद्धा यांची भांडणच होती खरं तर. ईशानला मी परत थांबवून घेतलं आणि नंतरनं रिवलाच पुढे पाठवलं. आता रियान मात्र गेलाय. मी तेच म्हटलं ईशानला, अरे मीच समोर बसते आणि तू पाठीमागे बस. त्याने मला डोर ओपन करून दिला आणि आम्ही आत्ता परत निघालो होतो डॅमवरून फिश खाण्यासाठी. तर पाहूया पुढे काय काय झालं, तेही तुम्हाला सांगते. हे मोगऱ्याचे वगैरे ना झाडं वगैरे होते, झाडं मीन्स बागाच होत्या साईडला. आणि आता हे जे काय दृश्य तुम्हाला दिसतंय ना, तर इथेच आहे ना फिश वगैरे बनवतात. आणि फिश म्हणजे खायला मिळतात. तर छान छान असे हे लोक आहे ना, असे म्हणजे बोलवत सुद्धा होते की हां या वगैरे म्हणून. पण आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, जेथे आम्ही आता यापूर्वी जेव्हाही आलो होतो ना, तर त्याच वेळेस गेलतो, त्याच ठिकाणी जायचं होतं. तेथे म्हणजे कदाचित छान मिळत असतील किंवा ते छान बनवत असतील टेस्ट वाईज म्हणा काय. तर यांचा एक फ्रेंड
फ्रेंड आहे ना, तर ते समोर होते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांना फॉलो करत जात होतो की आता कुठे जायचं आहे ते. तर छान आहे आणि भरपूर अशी म्हणजे ठिकाणं आहेत की तिथे फिश मिळतात. तुम्ही समोर पाहू शकता की हे बोलवत आहे की हां या वगैरे म्हणून फिश खाण्यासाठी. तर असं काहीसं हे आहे कृष्णगिरी. तर आता चाललो आहे फिश खाण्यासाठी. माहीत नाही कुठे नेत आहेत, हे समोर चालले तर चला त्यांना फॉलो करत आम्ही पाठीमागे चाललो होतो त्यांच्या. फायनली आम्ही आमचं जे काय डेस्टिनेशन होतं तिथे येऊन थांबलो होतो. आता फिश खायचं म्हटल्यावर आम्ही तर पहिले बाहेर आलो आणि इथे मस्त फिश फ्राय वगैरे करण्याचं सुद्धा चालू होतं. तर जसे आता गेलो पुन्हा म्हणजे यांनाही काय खायचं तर ते ऑर्डर देणार होते. त्यातलं मला काही इतकं कळत नाही किंवा मी खातच नाही, त्याच्यामुळं माझा बिलकुलही इंटरेस्ट नव्हता की आपल्याला फिश खायचं आहे वगैरे. आता इथं मोठा प्रॉब्लेम झाला होता, ते म्हणजे गाडीची चावी आतमध्ये राहिली होती आणि आम्ही मात्र बाहेर आलो होतो. गाडी लॉक झाली होती आणि आता गाडीची चावी म्हणजे गाडी ओपन कशी करायची हाच मोठा प्रश्न होता. काय करायचं म्हणजे हे सगळेच टेन्शनमध्ये आले होते. खरं तर खाण्याचा सुद्धा बिलकुल मूड राहिलेला नव्हता. फिश खायचं काय काहीच नाही आणि मी तर फिश खात नाही, मी आप्पे खाते म्हणून तेच मी पाहत होते तिकडे. त्या आप्पेंचंही मी सांगते पुढे काय झालं. आता जे काही मेकॅनिक वगैरे होते ना तर त्यांना सुद्धा घेऊन आले होते आणि त्यांचंच ते सुरू झालेलं आहे इकडं की डोर वगैरे खोलण्याचं, जेणेकरून आपल्याला की आतमध्ये पाहता येईल आहे की नाही, म्हणजे आहे की नाही आतमध्येच होती. कारण की हे काहीतरी पाहायला गेले आतमध्ये आणि जस्ट सीटवरती चावी ठेवली असं म्हणत होते आणि गाडी डोर बंद केला, तशीच गाडी लॉक झाली. आणि गाडी लॉक झाल्यानंतर दुसरा काही ऑप्शन नव्हता. 100 ते 110 किलोमीटर अंतरावर आता आम्ही होतो घरापासून आणि घराची चावीसुद्धा आतमध्ये होती, जेणेकरून असंही नाही की आपण दुसरी चावी घरून घेऊन येऊ शकतो आणि लॉक ओपन करू शकतो, हेही गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळं जे काही 10 किलोमीटर अंतरावरती एक मेकॅनिक म्हणजे गॅरेज वगैरे होतं, तिथे जाऊन हे लोक मेकॅनिकला घेऊन आले आणि त्यांनी ती डोर ओपन करून दिली. 15 ते 20 मिनिटच लागले त्यांना डोर ओपन करण्यासाठी ना. आता आम्ही निघालो होतो परत रिटर्न आणि फिश वगैरे सुद्धा खाल्लं. पण खरं तर ह्या गोष्टींमध्ये ना इतकं म्हणजे हेच राहिलं नव्हतं, कारण की गाडीची चावी आतमध्ये राहिली आणि पूर्ण जो काय म्हणजे होतं ना ते सर्व स्पॉईल झालं. आणि आता आम्ही रिटर्न निघालो होतो त्या मेकॅनिकलला सोडवण्यासाठी आणि त्यांनाही सोडवायचं होतं, डोअरचं सुद्धा काम करायचं होतं, कारण की डोअर बाहेरून ओपन होत नव्हता, वर्क होत नव्हता, तर ते सुद्धा काम करायचं होतं. तर असं काहीसं झालं होतं. आज गॅरेजला त्यांच्या गाडी लावली आणि आता बाहेर आहे ना त्यांचं डोअरचं काम सुरू झालं होतं, कारण की डोअर आहे ना आतमधून तर ओपन होत होता म्हणजे ड्रायव्हर साईडचा, पण बाहेरून काही ओपन होत नव्हता. तर त्यांनी पूर्ण दरवाजा ना खोलला होता आणि त्यांचं ते जे काय थोडंफार झालेलं काम करण्याचं ते सुरू करत होते. तर 15 ते 20 मिनटं की आय थिंक अर्धा तास लागला ह्या डोअरच्या कामासाठी. तर म्हणजे दुपारी 2 वाजता आमची गाडी आतमध्ये म्हणजे चावी आतमध्ये राहिली. तर संध्याकाळी 5 वाजले, कंप्लीट 5 वाजताचा हा व्ह्यू आहे. सूर्य आता मावळतीकडे म्हणजे चाललेला आहे. तर इतकं म्हणजे ना फ्रस्ट्रेट झालेलो आम्ही आजचा हा दिवस, कारण की असं कधीही नव्हतं झालं यापूर्वी. म्हणजे खरं तर हा सेकंड टाईम आहे की गाडीची चावी आतमध्ये राहण्याचा. जेव्हा याआधी चावी आतमध्ये राहिली होती त्यावेळेस आम्ही खूप घराच्या जवळ होतो, गाडी अशीच वॉशिंग सेंटरला दिली आणि चावी आतमध्येच राहिली, तशीच ती लॉक झाली. आणि परत आता काय करायचं, पण त्यावेळेस मात्र ऑप्शन होता, घर अगदी 2-3 किलोमीटर अंतरावर होतं, म्हणून पटकन घरी हे गेले आणि दुसरी की घेऊन आले. पण आत्ता मात्र तसं होणार नव्हतं. 100-150 किलोमीटरवरून आपण परत इकडे येणं शक्य नव्हतं. तर पटकन म्हणजे पटकन ह्या गोष्टी झाल्याच नाही. 2 ते 5 हा वेळ आमचा कम्प्लिटली गाडी ओपन करण्यामध्ये गेला. काही त्यानंतरनं एन्जॉयमेंट म्हणा किंवा काही करता आलं नाही.
हे जे काय पाणी दिसतं ना, तर इथे ना बोटिंग वगैरे आहे एका साईडला, मुलांना खेळायला पार्कसुद्धा आहे. छान असं म्हणजे आपण एंट्री तिकीट घेऊन आहे ना आतमध्ये जाऊ शकतो, बोटिंग करू शकतो, मुलांचं खेळण्यासाठी सुद्धा आहे. तर या ठिकाणी यायचं होतं. हे एकदम जे गॅरेज होतं ना त्याच्या अपोजिटच होतं. तर या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, तेथे थोडंसं एक्सप्लोअर करायचं होतं. पण ह्या गोष्टी झाल्याच नाही. जे काय 2-3 तास आम्ही येथे स्पेंड करणार होतो, तो टायमिंग मात्र गाडीची चावी काढण्यामध्येच गेला आणि आम्हाला त्यानंतर कुठेही जाता आलं नाही. असा होता हा कृष्णगिरीचा जो काय एक्सपिरियन्स. म्हणजे आधी तर गेलो, छान पाहिलं वगैरे, पण जेव्हा खाण्याचा टायमिंग आला त्याच्या आधीच, म्हणजे आता जेवणासाठी उतरतोय त्याच्या आधीच आहे ना गाडीची चावी आतमध्ये राहिल्याचं समजलं. आणि आता काय करणार, गाडीची चावी तर काढायला पाहिजे आणि खूप मोठा म्हणजे प्रश्न होता. मग मेकॅनिक पण खूप दूर होता, त्याला जाऊन घेऊन आले, परत रिटर्न सोडवायचं आणि परत डोअरचा सुद्धा प्रॉब्लेम झाला. या गोष्टींमध्ये आमचा भरपूर वेळ गेला आणि त्या मेकॅनिकने पण जास्त काही अडून पाहिलं नाही. त्याने जे काही ठरलेली रक्कम होती ₹500 त्यामध्येच आहे ना पूर्ण काम करून दिलं. म्हणजे की वगैरे काढून देण्याचं काम होतं, पण जे एक्स्ट्रा डोअरचं झालं होतं ना, म्हणजे डोअर वर्क करत नव्हता. जे काही की वगैरे काढायच्या वेळेस जी पट्टी वगैरे आतमध्ये ती घातली होती त्यावेळेस कदाचित थोडंफार जी सिस्टम असेल ती डिस्टर्ब झाली आणि डोअर बाहेरून वर्क करत नव्हता. तर त्यावेळेस पण त्याने त्याच पैशांमध्ये ते ₹500मध्येच ती करून दिली. म्हणजे खरंच छान वाटलं की कधी-कधी काही लोक आपल्याला प्रामाणिकसुद्धा भेटतात. आणि त्या ठिकाणी सर्वांनी फिश खाल्ली. त्यावेळेस मी काहीच खाल्लं नव्हतं, कारण की ना जे आप्पे पात्र मी तुम्हाला दाखवलं, तर त्या आप्प्यामध्ये ना अंडे आणि त्या आप्प्याचं जे बॅटर असतं तर ते मिक्स करून टाकलेलं होतं. तसं मी अंडंसुद्धा खात नाही, त्याच्यामुळं मला म्हणजे खाण्याची इच्छाच झाली नाही. मला माहीत नसतं तर कदाचित मी ते खाल्लंसुद्धा असतं, म्हणजे असं अंडं वगैरे. याआधी मी खाल्ले होते तिथले आप्पे, तेव्हा मला माहीतच नव्हतं, पण आता मला माहीत होतं म्हटल्यावर मला तर ते काही खाण्याची इच्छा झाली नाही. मी नाही खाल्लं. एका ठिकाणी चहा वगैरे घेतला होता आम्ही येताना. तर मला तर आजच्या दिवशी हा एकच म्हणजे धडा मिळाला आम्हाला सर्वांना, की जेव्हाही गाडीच्या बाहेर आपण उतरू ना त्यावेळेस पहिली की आपण आपल्या हातात घ्यायची आणि नंतरच बाहेर जायचं. कारण की आतमध्ये राहिल्यामुळं इतका मोठा प्रॉब्लेम आज आमचा झाला होता आणि तो सॉल्व करण्यासाठी 3-4 तास आमचे असे गेले निघून. आणि त्यात म्हणजे भरपूर हेक्टिक पण झालं, खूप त्रास पण झाला सर्वांना. त्याच्यामुळे आहे ना तुम्हीसुद्धा तुमच्यासोबत असं काही घडू नये ना यासाठी काळजी घ्या. म्हणजे आपली की वगैरे असेल किंवा घराची असो किंवा गाडीची कशाची, त्याची काळजी घ्या. पहिले तर आपली व्यवस्थित आपली हातामध्ये ठेवा किंवा आपल्या व्यवस्थित सेफ जागेवरती लक्षात ठेवा. हेच मला यातून सांगायचं आहे. तर असा आमचा हा एक्सपिरियन्स होता आजचा, तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकाल तुम्हीसुद्धा, कारण की असं काही होऊ नये म्हणून. तर आजचा होता असा दिवस, इथेच संपवते. चला बाय, भेटूया.